अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येनंतर नागरिक आक्रमक झाले। जळगावातील चोपडा पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन हे नागरिकांकडून केलं जात आहे। तर 12 वर्षीय मुलीची अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती। शेतातून घरी परतत असताना नराधमानं हा अत्याचार केला होता। तर शेतात नेऊन अत्याचारानंतर डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती। घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी मूक मोर्चा काढला। तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ही नागरिकांकडून केली गेली। एकूण 4 पथकं नेमण्यात आलेली होती। त्यात LCBचे पथक, एक ॲडिशनल सरांकडचं पथक आणि डेप्युटी सरांचे पथक, तसेच पोलीस अधीक्षक सर स्वतः हजर झाले आणि या पथकाने तातडीने आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे व पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। चोपडा शहर पोलीस स्टेशनला BNS कलम 65, 66, 103(1) तसेच पोक्सो 4, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आज रोजी माननीय न्यायालयात पोलीस आरोपींना हजर करत आहोत।